आपल्या आयुष्यात अंकशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण अंकशास्त्र म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील संख्यांचा अभ्यास. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संख्या खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामध्ये महत्त्वाच्या दोन संकल्पना म्हणजे मूलांक आणि भाग्यांक. या दोघांचा माणसाच्या जीवनावर खूप खोल परिणाम होत असतो. हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या मार्गाला आकार देत नाही, तर या अंकांवरून आपण आपल्या करिअर पासून ते आपल्या जोडीदारापर्यंत सगळ्या गोष्टी ठरवू शकतो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की मूलांक आणि भाग्यांक म्हणजे नेमकं काय आणि याचा आपल्या जीवनाशी काय आणि कसा संबंध येतो ते. ज्योतिषशास्त्रात अंकाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीचे भविष्य जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. मूलांक हा शब्द दोन भिन्न संस्कृत शब्दांपासून तयार झालाय. मूल म्हणजे मुख्य आणि अंक म्हणजे संख्या. मूलांक एखाद्याचा स्वभाव, गुण, गुणवत्ता इत्यादींबद्दल सांगत असतो. आपल्या जन्मतारखेच्या बेरजेला मूलांक म्हणतात. मूलांक 1 ते 9 मध्ये असतात. जन्मतारखेत 10वा क्रमांक असल्यास त्या दोन्ही संख्या जोडून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, जन्मतारीख 29 असेल तर मूलांक 2 + 9 म्हणजे 11, तर 1 + 1 म्हणजे 2 असा 2 हा मूलांक असेल. वेगवेगळ्या संख्या वेगवेगळ्या ग्रहांच्या मालकीच्या असतात. हे मूलांक लग्न किंवा राशीचक्राचे काम करतात. त्यातून व्यक्तीचा स्वभाव आणि शरीर रचना याबाबतची माहिती मिळते. मूलांकातून एखाद्या व्यक्तीचे चरित्र देखील स्पष्ट होत असते. आता भाग्यांक म्हणजे नेमकं काय? भाग्य म्हणजे नशीब. भाग्यांक किंवा भाग्य क्रमांक म्हणजे आपल्या जन्मतारखेच्या सर्व अंकांची बेरीज केल्यावर जो एक अंक प्राप्त होतो त्याला भाग्यांक म्हणतात. समजा जर आपली जन्मतारीख 2-3-1970 असेल तर त्याची बेरीज 2 + 3 + 1 + 9 + 7 + 0 म्हणजेच 22 आणि 22 म्हणजे 2 + 2 म्हणजे 4 अशी होईल. अर्थात भाग्यांक म्हणजे आपल्या संपूर्ण जन्मतारखेच्या अंकांची बेरीज. भाग्यांक हे पंचम आणि नवम भाग दर्शवत असतात. हे जीवनातील चढ उतार, यश, भाग्याचा काळ इत्यादी गोष्टी स्पष्ट करत असतात. भाग्यांक देखील 1 ते 9 पर्यंतच असतात. कोणत्याही अंकांची एकूण संख्या 9 पेक्षा जास्त असल्यास त्यांना एकत्र करून एका संख्येत रूपांतरित करायचं असतं. एखाद्या व्यक्तीचा भाग्य क्रमांक आणि मूलांक एकच असेल किंवा मित्र क्रमांक असेल तर त्या व्यक्तीला यश मिळते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुमचा मूलांक आणि भाग्यांक जाणून घेतल्याने तुम्हाला जीवनातील अनेक पैलूंमध्ये नक्कीच मदत होते. एखादी व्यक्ती त्यांचं भविष्य, करिअर आणि नोकरीशी संबंधित प्रगती जाणून घेऊ शकते. यामधला तिसरा भाग म्हणजे नामांक. मूलांक आणि भाग्यांक यांच्या पलीकडे असलेल्या व्यक्तीच्या नावाची अक्षरं जोडून काढलेली संख्या म्हणजे नामांक. समजा एखाद्या व्यक्तीचे नाव अनिल कुमार असेल तर या नावाच्या अक्षरांशी संबंधित संख्या जोडून नावाचा क्रमांक काढला जातो. त्याला नामांक असं म्हणतात. संख्याशास्त्राच्या आधारे नावाचे स्पेलिंग बदलणे हे प्रामुख्याने भाग्यांकावर आधारित असते. मूलांक व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे निर्धारित केले जाते. दुसरीकडे भाग्यांकाची गणना मूलांकाच्या गणनेपेक्षा थोडी अधिक तपशीलवार आहे, कारण भाग्यांक ही व्यक्तीची जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष या तिन्हीला जोडून मिळवलेली एकच संख्या आहे. भाग्यांकाचा वापराचा विचार केला तर भाग्यांक तुमचे लग्न, नोकरीचे ठिकाण, कोणते शहर तुमच्यासाठी भाग्यवान असेल, कोणता अंक तुमच्यासाठी शुभ राहील इत्यादी गोष्टी ठरवू शकतो. आपण आता 1 ते 9 अंकानुसार त्या मूलांकाच्या लोकांबाबत थोडक्यात जाणून घेऊया. मूलांक 1 मूलांक असणारी लोक महत्वाकांक्षी असतात. ही लोक आव्हानातून कधीच मागे हटत नाही, कधी हार मानत नसतात. 1 मूलांकाच्या व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय करणे, राजकारणात प्रवेश करणे आणि व्यवस्थापन तज्ज्ञ बनणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मूलांक 2 मूलांकाच्या लोकांना कला निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते. हे लोक पद्धतशीरपणे श्रम करतात आणि न्यायासाठी वचनबद्ध असतात. कला क्षेत्रात काम करणे, मनोरंजन व्यवसायात नाव कमावणे, न्याय, सामाजिक कार्य किंवा 9 to 5 ची नोकरी या पदावर त्यांच्यासाठी उत्तम रोजगार पर्याय असू शकतात. मूलांक 3 या मूलांकाच्या व्यक्ती कलात्मक आणि सर्जनशील असतात. तसेच सामाजिक कार्यातही त्यांची आवड असते. सर्जनशील कला, राजकारण, समाजसेवा, उच्चस्तरीय पदे, बँक नोकऱ्या आणि खात्यातील नोकऱ्या या क्षेत्रात काम करणे या लोकांसाठी सर्वोत्तम करिअर पर्याय असू शकतात. मूलांक 4 असलेल्या व्यक्ती स्थानिक स्वावलंबी असतात आणि कादंबरी मार्गांनी किंवा कादंबरी कल्पनांनी गोष्टी करण्यात त्यांना आनंद मिळत असतो. त्यांची कारकीर्द अभिनय, जुगार, सट्टा किंवा लॉटरी
यासारख्या उच्च जोखमीच्या उपक्रमांमध्ये चमकू शकते. मुलांक 5 मुलांकाच्या लोकांचा स्वभाव अतिशय स्वागतार्ह, विलक्षण संभाषण शैली असलेला आणि नवीन लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा असणारा असतो. त्यांच्यासाठी सर्वात मोठ्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाहता समुपदेशक, प्रशिक्षक, अध्यापक, शेअर बाजार आणि स्टॉक ट्रेडिंग या क्षेत्रात करणे योग्य ठरू शकते. मुलांक 6 मुलांकाच्या व्यक्तींचे शरीर अतिशय निरोगी असते आणि त्यांचे व्यक्तिमत्व अगदी चैतन्यशील असते. असे लोक खूप सुप्रसिद्ध होतात. त्याचबरोबर त्यांच्यात लोकांशी व्यवहार करण्याची क्षमता असते. या व्यक्तींसाठी क्रीडा क्षेत्रात नोकरी, महागड्या उत्पादनांची विक्री, मनोरंजन किंवा मनोरंजन उद्योग फायदेशीर ठरू शकतात. मुलांक 7 या मुलांकाचे लोक उत्तम सल्लागार, ट्रॅव्हल एजंट, संशोधक आणि कलाकार असतात. संशोधन, प्रवास किंवा सल्लामसलत मधील नोकरी यांच्यासाठी फायदेशीर असू शकते. मुलांक 8 मुलांकाच्या लोकांना उच्च स्तरावरील आध्यात्मिक आणि सांसारिक सुखांची तीव्र इच्छा असते. असं असलं तरी ते अधूनमधून चुका करत असतात, ज्यासाठी नंतर त्यांना पश्चातापही करावा लागतो. या मुलांकाच्या लोकांसाठी सर्वोत्तम करिअर पर्यायाचा विचार केल्यास स्टील, धातू, आर्किटेक्चर, राजकारण किंवा रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करणे आणि स्वतःचं नाव मोठं करणे फायदेशीर ठरू शकते. मुलांक 9 मुलांकाच्या व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत शूर आणि निर्भय असतात. नोकरी शोधणे तसेच क्रीडा, सैन्य, राजकारण, मनोरंजन आणि कला यामध्ये स्वतःचं नावलौकिक मिळवण्यात त्यांना यश मिळू शकतं. अंकशास्त्राच्या मदतीने मुलांक आणि भाग्यांकाचा उपयोग करून आपण आपले व्यक्तिमत्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या जीवनात योग्य दिशा ठरवण्यासाठी मुलांक आणि भाग्यांक खूप उपयोगाचे ठरतात. या माहितीवरून तुम्हाला तुमचा मुलांक आणि भाग्यांक सहज काढता येऊ शकतो आणि त्याची मदत घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य ते निर्णयही घेऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.